नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 31 डिसेंबर 2024 च्या चालू घडामोडी पाहतो। यामध्ये आपण एकूण खूप महत्त्वाचे 10 प्रश्न घेतलेत मित्रांनो। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओचे पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर कालचा पहिला प्रश्न होता, उत्तर प्रदेश सरकारने अटल युवा महाकुंभचे उद्घाटन कोणत्या शहरामध्ये केले आहे? तर लखनौ यानंतर नवी दिल्ली येथे प्रगती सभेच्या 45व्या आवृत्तीचे अध्यक्षपद कोणी भूषवले? तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी। यानंतर भारत आणि कोणत्या देशामध्ये सूर्यकिरण व्यायामाची 18वी आवृत्ती आयोजित करण्यात आली? तर नेपाळ। यानंतर काळ्या समुद्रातील तेल गळतीमुळे कोणत्या देशाने संघीय आणीबाणी जाहीर केली? तर रशिया। यानंतर कोणत्या देशाने नवीन स्टेल्थ फायटर जेट J-36 चे अनावरण केले आहे? तर चीन। यानंतर थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवलची 21वी आवृत्ती कोठे आयोजित केली जाईल? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये। यानंतर पुढील प्रश्न होता, कोणत्या राज्य सरकारने रथ सप्तमी हा राज्य सण म्हणून घोषित केला आहे? तर याचे योग्य उत्तर आंध्र प्रदेश। यानंतर सुझुकी मोटर कॉर्पोरेशनच्या माजी अध्यक्षांचे नुकतेच निधन झाले, तर त्यांचे नाव काय होते? तर ओसामू सुझुकी हे नाव होते। यानंतर कोणत्या देशाच्या संसदेने कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष हान यांच्यावर महाभियोग चालवला आहे? तर दक्षिण कोरिया। यानंतर शेवटचा प्रश्न होता मित्रांनो, तर 26 डिसेंबर 2024 रोजी बेळगावी अधिवेशनाला किती वर्ष पूर्ण झाली आहे? तर 100 वर्ष। यानंतर मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर आजचा पहिला प्रश्न आहे, महिलांचे जागतिक रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद दुसऱ्यांदा कोणी जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए कोनेरू हम्पीने। कोणी? तर कोनेरू हम्पीने। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर कोनेरू हम्पीने इंडोनेशियाच्या इरेन सुकंदरचा पराभव करून जागतिक रॅपिड आणि ब्लिट्झ चॅम्पियनशिपमध्ये तिचे दुसरे विजेतेपद पटकावले आहे। यानंतर 2019 मध्ये जॉर्जियामध्ये पहिल्यांदा विजेतेपद पटकावणाऱ्या चीनच्या झू वेन जूजनंतर अनेक वेळा विजेतेपद पटकावणारी ती दुसरी महिला ठरली। यानंतर पुरुष गटात रशियाच्या वोलोदार मुर्झिनने ही स्पर्धा जिंकली आहे। यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न, तर डिसेंबर 2024 मध्ये कोणत्या संघाने प्रो कबड्डीचे पहिले विजेतेपद पटकावले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी हरियाणा स्टीलर्स या कोणत्या? तर हरियाणा स्टीलर्स या संघाने। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर हरियाणा स्टीलर्सने पुण्यातील PKL सीझन 11 फायनलमध्ये पटना पायरेट्सचा पराभव करून प्रो कबड्डी लीगचे पहिले विजेतेपद पटकावले आहे। तर यानंतर चॅम्पियन्सला 3 कोटी मिळाले, तर उपविजेत्या पटना पायरेट्सला 1.8 कोटी रुपये मिळाले आहेत। यानंतर पुढील प्रश्न, तर किंग कप इंटरनॅशनल 2024 मध्ये लक्ष्य सेनने कोणते पदक जिंकले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी कांस्य पदक जिंकले आहे। कोणते? तर कांस्य पदक। तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात। तर बॅडमिंटन मध्ये भारताच्या लक्ष्य सेनने किंग कप इंटरनॅशनल बॅडमिंटन ओपन 2024 मध्ये फ्रेंच शटलर ॲलेक्स लॅनियरवर विजय मिळवून कांस्य पदक जिंकले आहे। यानंतर या स्पर्धेत लक्ष्य हा एकमेव भारतीय प्रतिनिधी होता, हेही लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न, तर ऑस्ट्रेलियामध्ये शतक झळकवणारा सर्वात तरुण भारतीय कोण बनला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए नितीश रेड्डी बनला आहे। कोण आहे? तर नितीश रेड्डी। यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर नितीश रेड्डी यांनी डिसेंबर 2024 रोजी मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध शतक केले आहे। तर यासह तो ऑस्ट्रेलियात शतक झळकवणारा सर्वात तरुण भारतीय ठरला। तर यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता। तर रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यात 8व्या विकेटसाठी 127 धावांची भागीदारी झाली। यानंतर ऑस्ट्रेलियातील 8व्या विकेटसाठी ही दुसरी सर्वोच्च भागीदारी आहे। तर या यादीत सचिन तेंडुलकर आणि हरभजन सिंग पहिल्या क्रमांकावर आहेत। यानंतर पुढील प्रश्न, तर भारतीय लष्कराने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
भव्य पुतळ्याचे अनावरण कोणत्या ठिकाणी केले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी लडाख या ठिकाणी. कोठे? तर लडाखमध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर भारतीय लष्कराने लडाखमधील पँगॉन्ग त्सो सरोवराच्या काठावर 14,300 फूट उंचीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण केलेले आहे. तर यानंतर पुढील प्रश्न आहे, कोणता देश 2025 मध्ये प्रथमच वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट वेव्ज आयोजित करेल? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी आपला भारत देश. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडे कोणत्या देशात विमान अपघातामध्ये 176 लोकांचा मृत्यू झाला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी दक्षिण कोरिया या. कोणत्या? तर दक्षिण कोरिया या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर दक्षिण कोरियातील मुआन शहरामध्ये रविवारी सकाळी विमानाचा मोठा अपघात झाला. तर जेजू एअरचे विमान धावपट्टीवर घसरल्याने हा अपघात झालेला आहे. तर दक्षिण कोरियाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर खंड आहे आशिया खंड, राजधानी सोल आणि चलन आहे दक्षिण कोरियन वोन. यानंतर महत्त्वाच्या चालू घडामोडी दक्षिण कोरियाच्या. तर दक्षिण कोरियाच्या नॅशनल असेंब्लीने कार्यवाहक राष्ट्रपती हान डुक-सू यांच्यावर महाभियोग मांडण्यासाठी मतदान केले आहे. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष नोबेल पारितोषिक विजेते जिमी कार्टर यांचे वयाच्या 100व्या वर्षी निधन झाले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए अमेरिका या. कोणत्या? तर अमेरिका या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर अमेरिकेचे 39वे राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचे वयाच्या 100व्या वर्षी निधन झाले आहे. तर अखेरीस त्यांनी 1977 ते 1981 पर्यंत जॉर्जियाचे गव्हर्नर आणि युनायटेड स्टेट्सचे राष्ट्राध्यक्ष म्हणून एक टर्म सेवा केली. तर त्यांना 2002 मध्ये नोबेल शांतता पुरस्कार देखील प्रदान करण्यात आलेला आहे. यानंतर अमेरिकाविषयी शॉर्ट्समध्ये महत्त्वाची माहिती, राजधानी वॉशिंग्टन DC, चलन अमेरिकन डॉलर आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आहेत. तर यानंतर पुढील प्रश्न आहे 9वा. तर हडप्पाच्या कोणत्या ठिकाणी पुरातत्वशास्त्रज्ञांनी अलीकडेच 5000 वर्ष जुनी जल व्यवस्थापन प्रणाली शोधून काढली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी राखी गढी या ठिकाणी. कोणत्या? तर राखी गढी या ठिकाणी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील राखी गढी या प्राचीन हडप्पा स्थळावर सुरू असलेल्या उत्खननात प्रगत जल व्यवस्थापन प्रणाली आणि सुमारे 5000 वर्षापूर्वीच्या सांस्कृतिक पद्धती उघड झाल्या आहेत. तर राखी गढी हे हडप्पा काळातील सर्वात मोठे ज्ञात ठिकाण आहे. तर 865 एकरांवर पसरलेले आहे आणि जागतिक स्तरावर त्यांच्या ऐतिहासिक महत्त्वासाठी ओळखले जाते. यानंतर 10वा प्रश्न, तर भारताने आतापर्यंतचे सर्वाधिक कोळसा उत्पादन कोणत्या वर्षी नोंदवले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए 2023-24 या वर्षी. कोणत्या? तर 2023-24 या वर्षी. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर सन 2023-24 मध्ये भारतामध्ये कोळशाचे उत्पादन 997.826 दशलक्ष टन होते. तर 2022-23 मध्ये ते 893.191 दशलक्ष टन होते. यानंतर भारताने कोळसा उत्पादनात सुमारे 11.71% वाढ नोंदवली आहे. तर देशांतर्गत कच्च्या कोकिंग कोळशाचे उत्पादन पुढील 5 वर्षांमध्ये 140 मेट्रिक टनापर्यंत पोहोचेल. यानंतर देशांतर्गत कोकिंग कोळशाचे उत्पादन वाढवण्यासाठी कोळसा मंत्रालयाने मिशन कोकिंग कोल सुरू केलेले आहे. यानंतर मित्रांनो आज एक प्रश्न आपण एक्स्ट्रा ठेवलेला आहे. तर कोणत्या खेळाडूला ICCने वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरस्कारासाठी नामांकन दिले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए अर्शदीप सिंग आणि स्मृती मानधनाया. कोणाला? तर अर्शदीप सिंग आणि स्मृती मानधनाया. यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर ICCने स्मृती मानधना आणि अर्शदीप सिंग यांना वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरस्कारासाठी नावे दिली आहेत. तर महिला उद्योन्मुख क्रिकेटर ऑफ द इयर श्रेयंका पाटील या प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करते. यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, कोणत्या देशाने नवीन स्टेल्थ फायटर जेट J-36 चे अनावरण केले? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला
आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.